तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्राईम हा वाढलेला आहे. हे मी म्हणत नाहीये, सरकारी डेटा म्हणतोय की महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढला आहे. हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतंय. सातत्याने मग पोर्शची महाराष्ट्रात झालेली, पुण्यात झालेली घटना असेल, ड्रग्ज असतील, कोयता गँग असेल, ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आहे. आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे या सगळ्या ज्या घटना आहेत त्या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत. मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो. विषय अतिशय संवेदनशील आहे, पण ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे. काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे 200 कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरातबाजी, इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर, आणि त्यानंतर 200 कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा. तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना. त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे 1500 रुपये आम्हाला नको, आम्ही सरकारला 2000 रुपये देतो, पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा. हे कालची भूमिका अनेक महिलांची व्यथा, दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोचलेलं आहे. राजीनामा द्या.